विचारलं, 2 फोन केले. हो, तुम्ही डिटेलमध्ये मला ऐकून घ्या, ऐकून एवढ्या सगळ्या प्रश्नावर नितेश राणेला विचारा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा वाटला, बरोबर ना? आज राज्यात बाकी काही प्रश्न नाही आहेत. मी एवढंच सांगेन, त्या वेळेला ती जी घटना घडली होती तेव्हा मी म्हणजे मुंबईवरून आपल्या घरी चाललो होतो मी जूला. तेवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला, नार्वेकर, मिलिंद नार्वेकर यांचं. दादा साहेबांना बोलायचं आहे. मी म्हटलं कोण साहेब? नाही, उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे, ते गाडी चालत तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं द्या. मी बोललं सुरुवात सांगतो मी. त्यांनी घेतल्यावर मी बोललो जय महाराष्ट्र साहेब बोला. तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता? मी म्हटलं मरापर्यंत बोलणार हे माझं उत्तर लगेच. तुम्हाला द्या, आपण थांबत नाही त्या बाबतीत. नाही साहेब, मला तुमच्याशी हे बोलायचं आहे. तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत. सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला. मला उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक तर मी अमुक ठिकाणी अमुक ह्याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाही आहे. निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतोय, आणि त्यांना अटक व्हायला पाहिजे हे मी म्हणतोय. त्यात तर तडजोड नाही. फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं, त्याला संध्याकाळी जिथे जातो त्यापासून तुम्ही सांभाळा. सांगा त्याला ते बरं नाही. माझ्या घराच्या जवळ तो निरू मोरिया कोण आहे ना, तो दिनू मोरिया, तो राहतो. आणि त्याच्या घरात संध्याकाळी काय 3.5-4 तास धुमाकूळ घालता मला माहीत नाही. माहिती आहे, तुमच्यापर्यंत सांगणार नाही. आणि म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा. साहेब मी सहज पाहतो, मी सांगतो, पण तुम्ही जरा सहकार्य. बोला ठीक आहे, ठेवलं. अरे पण दुसरं काय दिशा सालियन? ती मेली ना, आता तिचं नाव किती वेळा घेत. अहो पण त्याच्यावर येणार आहे ना. तुम्ही का घाई आहे? जाऊ का मी? एवढी घाई आहे? कामाला आहे. दुसरा काय? दुसरा नाही. अरे दुसरा फोन तर तुम्ही ऐकायचं नाही का हो? सांगा ना सवंगड्यांना. हा दुसरा फोन जेव्हा कोविड होतं त्याच काळामध्ये तो फोन आला. त्यावेळेला माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. तर त्यावेळेला एक परवानगी राज्य सरकारकडे माझी होती. केंद्रात सगळी परवानगी देतं हॉस्पिटलना आणि मेडिकल कॉलेजला. तर त्यावेळी त्यांचा फोन आला, म्हणे तुम्ही फोन केला होता? मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता. साहेब ते तर मिळेलच, पण तुम्हाला मी सांगतो जरा तुम्ही प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल. मला परत एकदा सांगतो मी, तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं नाही आहे, पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय. त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये आलं आहे कॅमेरामध्ये. नाही पण बघा हे 2 फोन त्यांनी केले. आता याच्यात फोनवरून काय, कोण कोणाला फोन करत नाही? कुठल्याही घटनेसाठी करतात. कळलं? येस, कळल्याचं उत्तर येस नाही. हो हां बरोबर. सर अनिल परबांनी आज मोठं भाषण केलेलं आहे का जेव्हा एकनाथ शिंदे बंड पुकारला होता 40 जण गेले होते, 40 जण गेले होते, तेव्हा आम्ही आक्रमकता दाखवली नाही. कारण की उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं का शांत बसा, आता आम्ही आक्रमकता दाखवली असते. मला एक पहिलं विचारायचं आहे, हे कोण बोललं? अनिल परब. अनिल परब आणि आक्रमकता समीकरण जमतं काय? दिसतं का त्या जीवात? काहीतरी काय म्हणतं आक्रमकता. म्हणून तू दाखव ना, चल मी सांगतो आज दाखव, कुठल्याही बाबतीत दाखव. कोणात कानफडत मारलेलं तरी ऐकिवात आहे का आतापर्यंत एवढ्या वर्षात? हा भाषणं करू शकतो, वकील असल्यामुळे खोटं नाटक तर तुझं पेशाच आहे. जसं तुम्ही जशा बातम्या देता ना
तसं तो एक पेशा आहे. त्याने उगाच बड्या मारू नये. तुला काय करायचं ते कर, पण तुला काय जमणार नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी तोंड बंद करावं. तुला जे काय करायचं ते कर. सर, वाघ वाघ प्रकरण. कोण वाघ? चित्रवाघ मग असं नीट बोला ना. प्रकरणामध्ये त्यांनी सांगितलं कोण ते छप्पन ते मला पाहायचं. कोण? ते छप्पन कोण ते मला पाहायचं. अरे एक पाहू शकत, तू काय 56 पाहतो. ती चित्रा वागलाच, तिला पूर्ण उर. कधी तुला पूर्ण उरेल ते बघू, पाहतो मी. सर, आणि चित्रा वाघच्या मागे ती एकटी नाही आहे, पूर्ण BJP आहे, नारायण राणे पण आहे. सर, ये तुझं कुठे येतो सांग, मैदान सांग, ठिकाण सांग. चला, कोण नाही आलं तर मी तरी हजर होईल. कधी येतोस? आता कोण नाही राहिले त्या शिवसेनेचा चिव चिव करतोय. कोण राहिले हो त्याच्यात? त्यामुळे आता यांनी तोंड बंद करावं आणि आता घरी बसावं. सर, तुम्ही देखील स्वतः तू महाराजांना बघ जर असं महाराज हां